तर प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षक म्हणजे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ते म्हणजे आविष्कार मोपाडा संघाने आणि फलंदाजसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे स्वरा 11 मोपाडा संघाला. तर आविष्कार मोपाडा आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि स्वरा 11 मोपाड आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. तत्पूर्वी मी दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर उपस्थित मान्यवर पाताळगंगा टाइमचे संपादक गौतमदादा सोनावणे हे सुद्धा मान्यवर या सामन्यांचा आस्वाद लुटत आहेत. तर लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करायची आहे. आविष्कार मोपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तर दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये यायचे. प्लीज 12 मॅन कम ऑन दी स्टेज. तर मैदानात चेंडू पुरवायचा आहे. तर स्वरा 11 मोपाडा आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आणि आविष्कार मोपाडा त्यांनी सुद्धा आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचं कारण की नाव घ्यायला त्रास होतोय कारण की लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला हे सामने YouTube वाहिनीवरती घर बसल्या पाहायला भेटणार आहेत. हॅलो. खरं तर प्रत्येक संघामध्ये 18 ते 19 प्लेयर आहेत आणि 12वा प्लेयर इथे नाहीये. ही मोठी खंत आहे. दोन्ही संघाचा 12वा प्लेयर. चला अंपायर विजय सतपाल चालू करा मॅच. टायमिंग मध्ये जर ओव्हर टाकला नाही तर पॅनल्टी होईल. पॅनल्टी दिली जाईल तुम्हाला. गिरीश चालू करा मॅच. आणि या प्रीमियर लीग मध्ये कमीत कमी 170 खेळाडूंनी सहभाग घेतलाय. जर या 170 खेळाडूमध्ये एखादा स्कोरर असेल तर कृपया त्यांनी संपर्क साधा. एखादा स्कोरर आहे का बघा या. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आविष्कार मोपाडा आणि स्वरा 11 मोपाडाच्या 12व्या खेळाडू समालोचन कक्षामध्ये प्लीज पाठवायचं आहे. तर सलामीची जोडी येते ती स्वरा 11 मोपाडा संघाची. ती मात्र बॅट्समन नेम यस बॅट्समन नेम सुंदर चेंडू. पहिल्या चेंडूवरती सन्मान केला आणि श्री गणेश ओपन केल्या म्हणजे एक धाव भेटते. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणारे म्हणजेच धावफलक ची सुरुवात होणारे म्हणजे धावफलकावरती धावा लागलेत बिनबाद एक. तर बॉलर्स नेम तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज सुनील शेळके आणि सामना करेल अशोक.
सुंदर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव फलक तिथं स्थिर आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या बिनबाद 1 असं समीकरण आहे. पॉवर प्लेचं शतक आहे. मोठे मोठे फटक्यांची गरज आहे, ती म्हणजे स्वरा 11 मोपाडे संघाला. गोलंदाजी मार्कवर मोपाडे एंडकडनं गोलंदाजी करतायत ते मात्र सुनील शेळके. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला सन्मान द्यायचा प्रयत्न होता, पण टप्पा पडल्यानंतर चेंडू सर एष्टी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय आणि एष्टी रक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरीत्या बजावतोय. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये, पण धावफलक अजूनही तिथं स्थिर आहे. धावफलकावरती धावा लागले ते बिनबाद 1. नक्कीच एक सुंदर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतात ते म्हणजे सुनील शेळके. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पंच आमच्याकडे वळतात. एका स्क्वेअर चेंडूची सांगता होतीये. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागले ते 2. 2 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एक सुंदर गोलंदाजी अद्याप पाहायला भेटले, म्हणजे जरी खराब चेंडू आला असेल, एका अतिरिक्त चेंडू आला असेल, तरी पण मोठा फटका मारण्यापासून रोखून ठेवलं ते म्हणजे फलंदाजांना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, म्हणजेच कुठेतरी अशोक यांना कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे सुनील शेळके यांनी. एक अप्रतिम दर्जांची, कारण की एवढ्या वर्षाचा अनुभव ते म्हणजे पणाला लावताना एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या अचानकच्या मैदानावरती पाहायला भेटते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुनील शेळके. उर्वरित 4 चेंडू फेकून झाले, तिथे मात्र 2 धावा फक्त खर्ची केल्या. त्या म्हणजे सुनील शेळके आणि गोलंदाज तयार. सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता, तिथं सन्मान दिलाय. तिथं म्हणजे एकच धाव भेटते. एका धावेने कुठेतरी संतुष्ट मानावं लागणार. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार. धावफलकावरती धावा लागले त्या 3 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. म्हणजेच पॉवर प्लेचं शतक आहे. या शतकामध्ये मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज आहे, ती म्हणजे स्वरा 11 मोपाडा संघाला. तिथं मात्र कुठेतरी जखडून ठेवलंय ते म्हणजे आविष्कार मोपाडा संघाच्या गोलंदाजाने. ते म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं शतक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सुनील शेळके ऑन द गोलंदाजी ट्रॅक. चेंडूला सुंदररित्या फिरकवून काढले. चेंडू सरळ जातो नो मॅन्स लँड मध्ये. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय आणि या 2 धावा भेटत्या. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचं शतक होते. त्या शतकामध्ये कुठेतरी 15, 20, 25 अशा धावा पाहिजे होत्या, पण कुठेतरी चांगली गोलंदाजी सुनील शेळके यांच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि सलामीची जोडी आली, ती म्हणजे स्वरा 11 मोपाडे संघाची. ते म्हणजे अरुण आणि अशोक. कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलंय ते म्हणजे अरुण आणि अशोक यांना. जास्त करून अशोक सुनील शेळके यांची बॉल खेळल्या तिथं कुठेतरी बॅकफुटला नेऊन ठेवल्या. म्हणजे एक सुंदर गोलंदाजी अद्याप पाहायला भेटली. आणि आता मात्र टीम मीटिंग नाही घ्यायची, लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करायची. आता मात्र सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज रमेश चव्हाण. फिरकीचा वारसा जपणारा म्हणजे तो म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर आलेला गोलंदाज रमेश चव्हाण सर. म्हणजे कला आहे, दोन्ही बाजूला बॉल फिरवण्याची कला आहे त्यांच्यामध्ये, ती कला दाखवायची. कारण की एवढ्या वर्षाचा अनुभव तो म्हणजे आता इथे प्राणाला लावायचा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रमेश चव्हाण. सामना करेल अशोक. खराब चांगला चेंडू होता, चेंडूला सन्मान दिला. तिथे एकच धाव, एका धावेवर कुठेतरी संतुष्ट मानलाय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक वाढताय. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 6 धावा धावफलकावरती लागल्या. तर कुठेतरी मोठे फटके मारण्यापासून वाचवून ठेवायचे ते म्हणजे स्वरा 11 मोपाड्याच्या फलंदाजांना आणि कमीत कमी धावा मारून द्यायच्या त्या म्हणजे स्वरा 11 मोपाडा संघाला. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी अद्याप आविष्कार मोपाड्याच्या गोलंदाजांकडून पाहायला भेटली. पहिलं शतक हाताळलं ते म्हणजे सुनील शेळके यांनी.
नक्कीच ही नशिबाची 4 धावा भेटतात म्हणजे लेगबायच्या स्वरूपात त्या 4 धावा भेटतात आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक वाढते धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10 धावा धावफलकावरती लागल्यात यस डीजे या चौकाराच्या मदतीने म्हणजे कुठेतरी हा खेळ नावा एकल्यांचा खेळ आहे सर्वांचा तिथं कुठेतरी गोलंदाजी चांगली पाहायला भेटली पण क्षेत्ररक्षकांना कुठेतरी खराबी पाहायला भेटली त्या नशिबाच्या 4 धावा भेटल्या आणि त्या 4 धावेच्या मदतीने धावफलक वाढल्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10 धावा धावफलकावरती लागल्यात एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाज रमेश तयार चेंडू सुंदररित्या टर्न केला आणि सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय एक सुंदर दर्जाची गोलंदाजी कुठेतरी नशिबाचा चौका आला त्याच्यानंतर कमबॅक करण्याचं काम करतोय तो म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज रमेश चव्हाण गुणवत्ता आहे दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची क्षमता आहे ती म्हणजे क्षमता आता पणाला लावतोय तो म्हणजे गोलंदाज रमेश चव्हाण पंच आपला डिसिजन लवकरात लवकर काढवायचा आणि पंचांनो कुठल्याही रीते दबाव नाही द्यायचा येस स्क्वेअर असणार आहे का अतिरिक्त धाव भेटणार आहे या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक वाढणार फक्त वाईट आहे ना येस एक अतिरिक्त धाव भेटते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक वाढत आहे धावफलकावरती धावा लागल्यात त्या 11 धावा धावफलकावरती लागल्यात कुठेतरी भरकटतोय गोलंदाज कारण की फिरकी ज्या पद्धतीने त्याची पडते कारण की कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाहेर जातोय आणि त्याच्यामुळे ती स्क्वेअर धाव भेटते आणि त्या एका धावेच्या मदतीने धावफलक वाढतं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 11 धावा धावफलकावरती लागल्या तरी पण चौकार आला त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचं काम करतोय तो म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज रमेश चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रमेश चव्हाण सामना करतील अरुण आकुल टप्प्याचा चेंडू त्या चेंडूला सन्मान दिला चेंडू सरळ मिडऑफला अडवला आणि एकच धाव भेटते एका धावेच्या मदतीने धावफलक वाढते धावफलकावरती धावा लागल्या त्या 12 धावा म्हणजे कासवाच्या गतीने का होईना कुठेतरी धावफलक वाढतंय कारण की ते धावा महत्वाच्या आहेत त्या कशा पण येऊ दे त्या धावा महत्वाच्या आहेत कारण की मोठ्या संघर्षाचा पाठलाग करायला लावायचा ते म्हणजे आविष्कार मोपाडा संघाला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रमेश सामना करेल अशोक सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावते कारण की फिरकी आहे फलंदाजाला कुठेतरी जखून ठेवण्याचं काम केलंय आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होती धावफलक तिथं स्थिर आहे धावफलकावरती धावा लागले त्या 12 धावा धावफलकावरती लागले आणि आता मात्र दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडूचा खेळ शेष असणार आहे गोलंदाज रमेश सुंदर चेंडू फिरकावून काढलाय चेंडू सरळ जातोय कव्हरला 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक येणार चेंडूची फेकी करण्यात तेवढ्यात 2 धाव भेटणार 2 धावेच्या मदतीने नक्कीच त्या 2 धावा भेटतात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढते धावफलकावरती धावा लागल्यात त्या 14 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 14 म्हणजेच सर कुठेतरी बघायला गेले तर मोठे फटके कुठेतरी मारण्यापासून जकडून ठेवले ते म्हणजे पहिले शतक हाताळलं ते म्हणजे सुनील शेळके आणि तिथे फक्त त्यांनी 5 धावा खर्च केल्या आणि आता मात्र दुसरं शतक हाताळलं ते म्हणजे रमेश यांनी त्यांनी धावा खर्च केल्या त्या 9 धावा खर्च केल्या आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 14 धावा धावफलकावरती लागल्या 14 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 0 विकेट आणि आता मात्र सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज गिरीश क्षमता आहे उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून सतत पाहतो तीच गोलंदाजी ह्या मैदानावरती सुद्धा करायची आहे कारण की व्हेरिएशन आहे अचूक टप्पा अचूक मारा करण्याची गोलंदाजी क्षमता आहे त्यांच्याकडे तेच म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गिरीश आणि सामना करतील अरुण गीत
नक्कीच स्वतः संघमालक असणार आहेत ते म्हणजे सोरा इलेव्हन मोपाड संघाचे स्वतः संघमालक अरुंगीत, गोलंदाजी मार्कर गोलंदाज गिरीश तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी अतिरिक्त उचली घेतली आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक तिथं स्थिर आहे. धावफलकावरती धावा लागले ते 14 म्हणजे कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे आविष्कार मोपाड्याच्या गोलंदाजांनी प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकल्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज तयार. कमी गतीचा चेंडू होता असं वाटलेलं की चेंडू फास्ट येईल पण कुठेतरी व्हेरिएशन दाखवलं आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातात. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटतीये. एक धाव भेटते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढते. धावफलकावरती धावा लागल्या तर त्या म्हणजे 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. म्हणजे गोलंदाज आहेत ना कुठेतरी फलंदाजांना कुठेतरी खेळवण्याचं काम करतायत. निश्चित विकेटही नाही जाते आणि कुठेही मोठा फटका मारण्यापासून रोखून ठेवले ते म्हणजे गोलंदाजांनी. नक्कीच गोलंदाजी मार्कर गोलंदाज गिरीश एका उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करतो. उर्वरित 2 चेंडू फेकून झाले त्याच्यानंतर 2 चेंडू सरळ निर्धाव चेंडू फेकून झाले म्हणजे त्याची क्षमता दाखवतात. म्हणजे एवढे 40-45 वर्षांचा जो अनुभव आहे ना ते म्हणजे प्राणाला लावतात. ते म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज गिरीश सामना करेल. अशोक सुंदर चेंडू सरळ हवेत आणि सरळ बाद झालाय तो फलंदाज तो म्हणजे अशोक. यस डीजे. म्हणजे आविष्कार मोपाड्या संघाला कारण की धावा पण नव्हत्या येत आणि कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलेलं पहिला हादरा भेटतोय तो म्हणजे स्वरा इलेव्हन मोपाड्या संघाला आणि पहिली आनंदाची लाट येते ती म्हणजे आविष्कार मोपाड्या संघाच्या खात्यात. यस दरम्यान एक सूचना, सर्व प्लेयर साठी जेवण आलेलं आहे. आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला जेवणाचे बिर्याणी पॅकेट देण्यात येतील. प्रत्येक जर टीम जेवायचे असेल त्यांनी बिर्याणी पॅकेट घेऊन जायचं आहे. शशिकांत भंडारकर तिथं आहेत, त्यांच्याकडून बिर्याणी पॅकेट घ्यायचं आहे आणि जेवायचं आहे. प्रत्येक टीमला पॅकेट दिले जातील. संघ मालकाने आणि कर्णधाराने येऊन बिर्याणी पॅकेट घेऊन जायचं आहे. नक्कीच एक सुंदर आयोजन नियोजन पाहायला भेटतंय 40+ माध्यमातून. सतत हा 40+ खेळ येतात म्हणजे एक धाव आरोग्यासाठी म्हणजे आपण सतत म्हणत असतो आणि एका स्क्वेअर चेंडूची सांगता होतीये. धावफलक वाढताय. स्क्वेअर चेंडूची सांगता होतीये. धावफलक वाढताय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 16 म्हणजे सुंदर गोलंदाजी अद्याप गिरीशच्या माध्यमातून पाहायला भेटले. 2 चेंडू डॉट त्याच्यानंतर एक विकेट एक लेग बाईच्या स्वरूपात धाव आली. त्याच्यानंतर सुंदर चेंडूला फक्त दिशा दाखवले. चेंडू सरळ जातोय. थर्ड मॅन रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. गॅस डीजे. धावफलक वाढतात. धावफलकावरती धावा लागल्या तर 20 धावा धावफलकावरती लागल्या. तर अशाच चौकार षटकारांची गरज आहे. ती म्हणजे स्वरा इलेव्हन मोपाड्या संघाला जर मोठ्या विजयाचा पाठलाग करायला लावायचा असेल ते म्हणजे आविष्कार संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न. सरळ टप्पापर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. यष्टीरक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरित्या बजावतोय आणि 3 शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 20 धावा धावफलकावरती लागल्यात. हॅलो, आर्या इलेव्हन माझगाव संघाच्या संघनायकाने जेवण घेऊन जायचे आहे. त्याचप्रमाणे मंथन इलेव्हन मोपाडा, वरद इलेव्हन याच्या संघनायकाने जेवण घेऊन जायचं आहे. स्वरा इलेव्हन मोपाडा खेळतीये. नंतर रिया इलेव्हन तुराडे
याच्या संघनायकाने जेवण घ्यायची कृपा कृपा करावी. पॅकेट घेऊन जायचं आहे. आणि विघ्नहर्ता जास्मिन यांनी जेवण घ्यायचं जायचं आहे, कारण त्यांच्या मॅचला वेळ आहे म्हणून ते जेवण घ्यायचं आहे त्यांनी. नक्कीच घेऊन जातो सर. मैदानावरती 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 20 धावा धावफलकावरती लागल्या. 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. एक सुंदर गोलंदाजी अद्याप पाहायला भेटली, ती म्हणजे आविष्कार मोपाड्याच्या गोलंदाजांची, कारण की सुंदर गोलंदाजी. पहिला शतक हाताळलं ते म्हणजे सुनील शेळके आणि तिथं फक्त 5 धावा खर्ची केल्या. त्याच्यानंतर रमेश चव्हाण यांनी गोलंदाजी स्वीकारली, तिथे 9 धावा खर्ची केला आणि गिरीश यांनी गोलंदाजी स्वीकारली तिसरी, त्याच्यात 6 धावा खर्ची करून एक विकेट पटकावली आहे, ती म्हणजे अशोक यांची. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार तो गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज सचिन. नक्कीच स्ट्राईक एंडवर असणारे दारुण सर कुठं मोठे फटके मारण्याची गरज आहे. जर मोठ्या संघर्षाचा पाठलाग करायला लावायचा असेल ते म्हणजे आविष्कार मोपाड्या संघाला. गोलंदाज तयार. अकुल टप्प्याचा चेंडू, चेंडू सरळ टप्पापर्यंत एस्टनवर जाऊन हादळला आणि फलंदाज झालाय बा तो म्हणजे अरुण. यस डीजे. हॅलो दादा, दादा दो बसा ना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. एक सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू हाताळला, तिथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मग नाईलाजाने कुठेतरी नशिबाने साथ नाही दिली आणि चेंडू फळी सरळ म्हणजे बॅट म्हणजे सरळ एशियाना जाऊन हाताळली आणि कुठेतरी पारीचा अंत झाला तो म्हणजे अरुण यांचा. आणि आता मात्र अरुणची जागा भरून काढण्यासाठी येतात ते नौके फलंदाज मधुकर. गोलंदाजी ट्रॅकवर एक भन्नाट पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटते, ते म्हणजे सचिन यांची. गोलंदाज सचिन तयार, सामना करेल डावकुऱ्याचे फलंदाज मधुकर. गोलंदाज तयार. मोठा फटका, चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू फेकी करणार एका धावेला, दुसऱ्या धावेमध्ये दोन धावेच्या मदतीने धावफलक वाढतात. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 22 धावा धावफलकावरती लागल्या. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे, ती म्हणजे सोरा 11 मोपाड्या संघाला, कारण की मोठ्या विजयाचं पाठलाग करायला लावायचंय ते म्हणजे प्रतिद्वंदी संघाला, ते म्हणजे आविष्कार मोपाड्या संघाला, कारण की तडाखेबंद फलंदाज आहेत त्या संघामध्ये. रमेश चव्हाण सारखा फलंदाज आहे, डावकुऱ्याचा फलंदाज, त्याच्यामध्ये क्षमता मोठ्या मोठ्या फटके मारण्याची. धावफलकावरती दरम्यान आमचे पाहुणे प्रकाश देवगरे यांचा स्वागत होत आहे. मी 40 सन्माननीय अध्यक्ष अनंत गाताडे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रकाश देवगरे यांचा स्वागत करायचं आहे. रिव्ह्यू आहे का? तर थर्ड अंपायर चेक करायचंय. Yes, it is no. येस, रिव्ह्यू सक्सेसफुल असणार आहे. 9 चेंडू आहे आणि या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. 1+2 अशा 1+2 = 3 म्हणजे अशा 3 धावा, 3 धावेच्या मदतीने धावफलक वाढते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 23 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
नक्कीच फ्रीडचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाला काही समजलं नाही. यष्टीरक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरीत्या बजावतोय. धावफलक तिथं स्थिर आहे, धावफलकावरती धावा लागल्या त्या 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 2 विकेट. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सचिन तयार. सुंदर चेंडू फिरकवलाय, चेंडू सरळ जातोय सिली मिड विकेट मध्ये. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाला. 2 धावे भेटतात, 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढले, धावफलकावरती धावा लागल्या त्या 25 धावा धावफलकावरती लागल्या. आता कुठेतरी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते, ती म्हणजे आविष्कार मोपाडे संघाची. कारण की त्यांनी नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आणि ते गोलंदाजी एकदम चोखरीत्या बजावतायत. पंच आमच्याकडे बोलतात एका स्क्वेअर चेंडूची सांगता होते, धावफलक वाढणार आहे. एका खराब चेंडूच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजे 26च्या घरात. कुठेतरी हे खराब चेंडू नाही पडले पाहिजेत, म्हणजेच कुठेतरी फक्त आणि फक्त 45-40 धावा होऊ शकतात. त्या विजयाचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. कमी गतीचा चेंडू सरळ फिरकवलाय, जातोय सरळ फाईन लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी षटकार. यस डीजे. ज्याचा पाठलाग करायला लावायचा असेल ते म्हणजे आविष्कार मोपाडे संघाला, कारण की क्षमता आहे अजून ती म्हणजे मधुकर यांच्यामध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सचिन, सामना करेल मधुकर. सुंदर चेंडू फिरकून काढलाय, सरळ जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागले, ते 34 धावा धावफलकावरती लागल्या. आता म्हणजे आता कुठेही अजून एका दुसऱ्या फटक्याची गरज आहे, ती म्हणजे स्वरा 11 मोपाडे संघाला. कारण की धावफलक कुठेतरी 50-55च्या घरात नेऊन ठेवायचं असेल, त्या 50-55 धावांचा पाठलाग करायला लावायचा असेल, तो म्हणजे आविष्कार मोपाडे संघाला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सचिन तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले, तर 34 धावा धावफलकावरती लागले. 34 रन्स ऑफ द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. एक सुंदर गोलंदाजी अद्याप पाहायला भेटली. कुठेतरी गिरीशा गोलंदाज कुठेतरी महागडा टळलाय, तो म्हणजे स्वरा आविष्कार मोपाडे संघासाठी. कारण की सचिन त्यांनी कुठेतरी एका षटकामध्ये 14 धावा खर्ची केल्या, तरी त्याच 14 धावांच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा लागल्या, त्या 34 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि आता मात्र हाणामारीचं शतक आहे, स्लॉगवरचं शतक आहे. या शतकामध्ये कमीत कमी 20-25 धावांचं पाठलाग करायला लागेल, कारण की त्या 20-25 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोटेल, ते म्हणजे 50-55च्या घरात. आणि त्या धावांचा पाठलाग करायचा असेल तो म्हणजे आविष्कार मोपाडे संघाला, कारण की क्षमता नक्कीच. आता मात्र सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज. यस, बॉलर नेम गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार ते गोलंदाजी ट्रॅकवर असलेले गोलंदाज नामदेव आणि सामना करतील योगेश.
सुंदर चेंडू फिरकावून काढला, चेंडू सरळ जातोय 4 धावांसाठी चौकार. पाचवं शतक घेऊन आले ते नामदेव. त्यांनी त्यांच्या पहिल्या चेंडूवरती कुठेतरी आक्रमण केले ते म्हणजे योगेशाने, आणि ह्याच आक्रमणाची गरज आहे ती म्हणजे सोरा इलेव्हन मोपाडा संघाला, कारण की धावफलक सॉरी संतोष पवार असतील गोलंदाजी ट्रॅकवर. सुंदर चेंडू फिरकवून काढला, चेंडू सरळ जातोय फायनल रिजन मध्ये, चेंडू अडवला जातोय, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार, तेवढ्यात एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी राहिला आणि फलंदाज झालाय धावचीच्या स्वरूपात बाद. येस डीजे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 43 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 3 विकेट. एक सुंदर, मी मागेच म्हटलेलं कुठेतरी 50-55 धावांची गरज असणार आहे, त्या टार्गेटचं पाठलाग करायचंय, लावायचंय, ते म्हणजे आविष्कार मोपाडा संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारून काढायचे, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आणि फलंदाज झालाय बा. शॉर्ट डाव आहे का? थर्ड अंपायर थर्ड अंपायरची मागणी केली आहे. रनआउट साठी थर्ड अंपायरची मागणी केली आहे, प्लीज थर्ड अंपायर. ऑनफिल्ड डिसिजन असणार आहे, आउट ना.
नॉट आउट आहे. नॉट आउट आहे आणि एक धाव असणार आहे का? नसते एक धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढते. धाव फलकावरती धावा लागले ते 44 आणि यापुढील सामना असणार आहे तो म्हणजे आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सर बॅटीला व्रत झाला आणि एसटी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसवला आणि फलंदाज झालाय बाद. येस डीजे. विश्वास 11 नारपोली आणि विघ्नार्थ जास्मिन दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की टॉस उडवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय, म्हणजे टॉक्स बॉक्स मध्ये यायचंय. सुंदर चेंडू. चेंडूला फक्त सन्मान दिला, दिशा दाखवली आहे. एकच धाव. एका धावेच्या मदतीने कुठेतरी मिसफिल्ड फंबन झालेत आणि 2 धावा भेटते. 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढते. धावफलकावरती धावा लागले त्या तर उद्योजक मान्यवर पांडुरंग शेठ गाताडे यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. तर 46 धावा धावफलकावरती लागलेत आणि 47 धावांचं पाठलाग करायचंय ते म्हणजे आविष्कार मोपाडा संघाला. नक्कीच मी म्हटलेलं कुठेतरी आता असं वाटतंय की सामना कुठेतरी लो स्कोरिंग जाईल, पण दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे. मॅच अखेरपर्यंत कुठल्याही संघामध्ये ही क्षमता आहे की अजूनपर्यंत मी फायनल पर्यंत माझ्या संघाला नेईन आणि कुठेतरी विजय संपादित करून देईल. तर नक्कीच विनंती करतोय की डीजे मास्टरला थोडी संधी देऊया. आदरणीय अनंत गातडे त्यांचं स्वागत करत आहेत. त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा. विश्वास 11 नारपोली आणि विघ्नार्था जास्मिन या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. आमचे उपाध्यक्ष आदरणीय अभिनाथ कुरुंगळे यांना विनंती करतो त्यांनी स्कोर साठी यायचंय. जेवण झालेत मोकळे ते. जास्मिन विघ्नार्था विश्वास 11 नारपोली आणि विघ्नार्था जास्मिन. आमचे आदरणीय पाहुणे पांडुरंग गाठाडे यांना विनंती करतो त्यांनी विश्वास 11 नारपोली आणि विघ्नार्था जास्मिन या दोन्ही संघादरम्यान टॉस करायचा आहे. घे मोठा घे बारीक घे. आदरणीय पाहुणे पांडुरंग गाताडे यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. थांबा त्याने कॅप्टन तेव्हा अण्णा. जास्मिन संघाचे संघमालक प्रकाश देवघरे हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान झालेला आहे. चला
अशोक मालकर कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. व्हेज बिर्याणी व्हेज येतोय, व्हेज जेवण येतोय म्हणला. अशोक मालकर यांनी स्टेजशी संपर्क साधावा. दरम्यान कुणाच्या तरी लॉकरची चावी पडली आहे. खेळाडूच्या खिच्यातून लॉकरची चावी पडलेली आहे. छोटी चावी आहे. कोणाची जर असेल त्यांनी स्टेजवर घेऊन जाण्याची कृपा करावी. इथे स्टेजमध्ये जमा आहे. छोटी चावी आहे. हॅलो, आपण पाहिलं असेल आताच जे मॅच चालू आहे ती आविष्कार मोहपाडा आणि स्वरा 11 मोहपाडा या दोन संघादरम्यान जी मॅच आपण पाहतोय. स्वरा मोहपाडा या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 46 धावाचं टार्गेट समोर ठेवलंय ते आविष्कार मोहपाडा संघासमोर. आमच्या समेत या ठिकाणी अभिसर आहेत. चांगलीशी स्कोर रायटिंग अगदी दुसऱ्या मॅच पासून करतात, कारण पहिली मॅच खेळले आणि चांगलं असं त्यांचं योगदान त्यांना द्यायला वेळच मिळाला नाही मी तर म्हणेन. कारण संधी जर मिळाली असती कदाचित सोनं केलं असतं. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय. गोलंदाज कोण आहे? रवी. दुसरा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल घेण्यापेक्षा अडवणं महत्वाचं ठरलं. चंद्रकांत योगेश पाटील फलंदाजांचं नाव या ठिकाणी टीके कुरंगले सर आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर अण्णा गावडेनी टीके कुरंगले सरांचा दुसऱ्या चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केला होता, परंतु आता सावध सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी श्रीगणेशा पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र एक सिंगल घेऊन सुरुवात केली. 46 धावांचा या ठिकाणी टार्गेट समोर आहे. सलामीला टीके कुरंगले सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय
फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. वायजेड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु या ठिकाणी धाव बाद होण्याची शक्यता. गुड रन बिटवीन द विकेट, पंचांचा इशारा आलेला नाहीये. एक धाव आरोग्यासाठी, परंतु हा जीवावर बेतणारी ही धाव होती मी तर म्हणेन. पहिला फलंदाज होईल बाद तो आविष्कार मोपाडा संघाचा. डीजे धन्यवाद डीजे ऑपरेटर. त्याला सुद्धा आपण धन्यवाद देऊया, कारण चांगले चांगले धून लावून या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि आमचा आवाज प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून दिली जाते. पुढचा चेंडू, हा चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न होता, बॅटला स्पर्श करून चेंडू जातोय लेग स्लिप मध्ये, जिथे एक सिंगल मिळते, एक चिकी सिंगल. आणि या सिंगलच्या साह्यानं आपण पाहिलं असेल तर दुसरी धाव धावफलकावर लागते. गुड रन बिटवीन द विकेट. या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी चाचपड होताना पाहायला मिळते. टिके कुरंगले सरांना मात्र आत्महत्या करण्यात भाग पडलं. एक धाव चोरटी धाव घेण्याच्या नादात मात्र टिके कुरंगले सर या ठिकाणी बाद झालेत. मात्र नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे सचिन आणि दुसऱ्या बाजूला रमेश, ही जोडे मैदानाच्या आतमध्ये आहे. डावकुरी आता रमेश आपण पाहतोय, मोठा फटका आतापर्यंत तिच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये. अड्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. काय उत्साह बघा या ठिकाणी आपण पाहतोय. 40+, 50+ चे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत आणि अगदी कव्हरिंगला 5-5, 6-6 जण अगदी स्टंपच्या पाठीमागे येऊन थांबतायत. आविष्कार मोपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोहरा मोपाडा. राकेश खराडे पत्रकार आहेत, त्यांचा हा संघ स्वरा 11 मोपाडा या नावाने खेळतोय. पुढचा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर मात्र सोडून दिला खेळाडूंनी. हा पंचांचा इशारा, वाईट चेंडूचा नियम क्रमांक 22 च्या ठिकाणी वापर केला गेला. एक धाव धावफलकावर जोडली जाईल. वाईटच्या साह्यानं एक अतिरिक्त धाव वाढली जाते. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला. एक धाव मात्र मिळते. एकेरी दुहेरी धावेने चालणार नाही. 46 धावांपर्यंत आपल्याला मजल मारायची आहे आणि हे मजल जर मारायची असेल तर आपल्याला चौकार षटकार मारावे लागतील. 30 चेंडू 46 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. 5 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपलंय. पॅडी सर आमच्या समोर जोडले गेलेत. नक्कीच अगदी पहिल्या मॅच पासून या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला आवाज प्रेक्षकापर्यंत त्यांचा पोहोचवण्याचं काम ते करतायत. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावर लागल्या. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. संत आणि शांत सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिले असेल अभिसर तर अगदी धाबांचा पाऊस पाहायला मिळाला पहिल्या 2 मॅच मध्ये. त्यानंतर मात्र 50 सुद्धा गाठता येत नाहीये. म्हणजे जशी संध्याकाळ झाली तशी मात्र धावसंख्या सुद्धा थोडीशी मंदावली. कारण वातावरण लाईटच्या प्रकाशामध्ये आपण पाहिलं असेल तर थोडंसं फलंदाजांना थोडं
बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि धाबांची गती थोडीशी कमी झाली आहे. 46 धाबांचा पाठलाग या ठिकाणी आपण मागाशी सुद्धा पाहिला. तिथे सुद्धा 2 चेक झाली शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच, शेवटच्या षटकापर्यंत मॅच आली होती. पण नरेश टोंबरे सारखा खांद्या फलक 2 झेल सोडल्यानंतर त्याने मात्र ते मॅच अगदी सहजरित्या जिंकून दिली. स्वरा 11 मोहपाडा राकेश कराडे यांचा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं की त्यांनी 46 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि ते डिफेंड करण्याचं काम आता त्यांचे गोलंदाज करतायत. कारण पहिल्या षटक आधी दर्जेदार राखला. हा चेंडू सुद्धा तेवढाच दर्जा अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला, थोडीशी चेंडूने उचली घेतली, बाकीचं काम यष्टेक्षक अशोक यांनी पूर्ण केलंय. रुपेश गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. रवी हे आपण पाहिले असतील तर ते 50+ खेळाडू आहेत आणि त्यांनी जी दर्जेदार गोलंदाजी केली ती अगदी वाखाणण्याजोग होती. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतल्या, चांगलं क्षेत्ररक्षण यष्टेक्षकाच्या पाठीमागे असल्या क्षेत्ररक्षण केलं. अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या चेंडूवर चौकार झाला असता मात्र अविनाश पारिंगे सर जे पंचांची कामगिरी करतात आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे त्याचा कटाक्ष असं जी नजर असते ती नजर अजूनपर्यंत तशीच आहे. अविनाश पारिंगे सर सुद्धा नामांकित पंच म्हणून आपल्या परिसरामध्ये गणले जातात. ते मात्र या ठिकाणी चांगली आता मैदानाच्या आतमध्ये चांगली क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच हा चेंडू जर सोडला असता पेडे सर नक्कीच 4 धावा या चेंडूवर मिळाल्या असत्या, परंतु या ठिकाणी मित्र 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. सर्वांचं योगदान ज्या वेळेस क्रिकेटला मिळालं त्यावेळेला आपला संघ जिंकतो आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पारिंगे सर या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव बाईच्या स्वरूपात मिळाली जाते. 1 बाईची एक धाव एकेरी धावेच्या मदतीने आपण पाहिलं असेल तर धावफलक घालताना पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावर लागल्यात. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकातील पहिल्या षटकाची समाप्ती झाली, दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. 46 धाबांचा या ठिकाणी पाठलाग चालू आहे. पहिला फलंदाज बाद झाला या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर टिकी कोरंगले सरांच्या माध्यमातून. हा फटका अगदी फटका बसला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि खेक फलंदाज बाद होईल तो आविष्कार मोपडा. चांगला झेल या ठिकाणी टिपला फलंदाज या ठिकाणी पाहिलं असं सचिन अगदी सोपा झेल देऊन तंबूच्या आसराला गेलाय. 2 फलंदाज बाद झाले ते आविष्कार मोपाडा संघाचे. 46 धावांचा या ठिकाणी पाठलाग आपण पाहिला असेल तर हे पहा. हॅलो जरा मॅच थांबवा. फिल्डिंग वाले मोपाडा 16-11 मोपाडा. फक्त 14 प्लेयर घ्यायचे, 14 प्लेयर. अरे 14 प्लेयर घ्यायचे, प्रत्येकाने 14 प्लेयर घेतलेत. खेळा खेळा खेळा. जिकडे बघावं तिकडे प्लेयर दिसतोय. लावा लावा खेळा चला.
पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो आहे रुपेश गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी होते या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर अगदी 46 धावा कशा डिफेंड करायच्या हे या ठिकाणी दाखवून देतात दोन गोलंदाज. पहिल्या गोलंदाज आपण पाहिला असेल तर रवी यांनी चांगली गोलंदाजी केली पहिल्या शतकामध्ये. 50+ खेळाडू आहेत आणि या 50+ खेळाडू असून सुद्धा आपण पाहिलं असेल तर एक षटक आपण मगाशी पाहिला डी पाटील सरांचा, त्याने सुद्धा अतिशय चांगले फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या गोलंदाज रवी यांनी सुद्धा आता फक्त 5 धावा खर्च केल्या. म्हणजे अजूनही त्यांच्यामध्ये दमछाक आहे क्रिकेटचा खेळ खेळण्याची. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या अवघ्या 8. अतिशय चांगली गोलंदाजी होते. 8 धावा धावफलकावर लागल्यात. 46 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 षटकामध्ये. 18 चेंडू 38 धावा. माफ करा 19 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. मॅच अगदी मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. 17ची सरासरी या ठिकाणी राखायची आमचे पॅडी सर सांगतात. चांगल्या अगदी लेखाजोखा ते सुद्धा अगदी ठेवत असतात. गोलंदाज नरेश सर नाव गोलंदाज सुभाष पारिंगे गोलंदाजी मार्कवर आहे. ज्या 2 गोलंदाजीने या ठिकाणी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे ते सातत्यपूर्ण कामगिरी या ठिकाणी सुभाषला करावी लागेल जर या धावा डिफेंड करायच्या असतील. जर या षटकामध्ये बॅडी सर 10-15 जर धावा गेल्या तर मात्र सामना अगदी समतोल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या षटकामध्ये जर 4-5 धावा जर आल्या तर मात्र वर्चस्व गाजवेल या ठिकाणी स्वरा 11 मोपाडा संघ. क्षेत्ररक्षण सजवलंय. जिकडे पाहावे तिकडे प्लेयर दिसत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल तर अगदी झाला बिनलाय. धावा कुठून यायच्या हा मोठा प्रश्न आहे फलंदाजासाठी. हा चेंडू या ठिकाणी बराच वेळ हवेमध्ये होता. फलंदाज होईल बाद. आणखी एक संतोष या ठिकाणी बाद झालाय. संतोष पवार. आणखी एक फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जातोय. 46 धावांचं या ठिकाणी छोटस लक्ष होतं परंतु हे लक्ष पार करत असताना आपण पाहिलं असेल दमछाक होताना पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 गोलंदाजी टाकलेली गोलंदाजी आणि तिसरा गोलंदाज आपण पाहिला असेल सुभाष या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट संपादन करतोय. अशीच जर गोलंदाजी झाली तर या 46 धावा सुद्धा कठीण होतील ते फलंदाजी करणाऱ्या आविष्कार मोपाडा टीमला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष तयार होतोय. स्ट्राईकला फलंदाज असेल गिरीश तवले. अडे बॅटने चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता खाणे ना पोइजेचा हा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम पोइजे संघाचा हा खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. असं जर क्षेत्ररक्षण झालं ना तर नक्कीच या 46 धावा थोडं कठीण करण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली गोलंदाजी होतेच परंतु तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू सुभाष या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवल्या या ठिकाणी आडव्या बॅटने चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल घेणार का परंतु सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान केलाय. जीवनदान आपण पाहिलं असेल. जीवनदानाचं काय महत्व असतं ते. नरेश टोमरेचं सोडलेले 2 झेल आणि त्यानंतर नरेश टोमरे आक्रमक ठरला
आणि मॅच घेऊन गेला. तशीच परिस्थिती येणार का? या खेळाडूचा या ठिकाणी सोडला झेल, तो पुढे जाऊन आक्रमकता सिद्ध करणार का? येणारी वेळ सांगेल. परंतु एकूण धावा धावपलकर लागल्या ते 10. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 10 धावा धावपलकर लागल्यात. अगदी चांगली गोलंदाजी होती ती स्वरा मोहपाडा संघाची. विश्वास एलिओ नारपोली संघाच्या सर्व प्लेयर्सना विनंती आहे की आपण कुठे आजूबाजूला गेला असाल तर स्टेजच्या आपण उजव्या बाजूला या. तिथे सर्व खेळाडू तुमचे जमलेत आणि कृपया आपण लगेच इथे यायचं आहे. पुढचा चेंडू सुभाष या ठिकाणी पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. कव्हर ड्राईव्हचा हा पटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी धोकादायक होऊ शकतो. गुड रन बिटवीन द विकेट. चांगला असा तालमेल या दोन खेळाडूंच्या मध्ये. 2 धावा या चेंडूवर संपादन केले जातात. 2 धावेच्या मदतीनं एकूण धावा धावपल करावं लागले त्या 12. 46 धावांचा या ठिकाणी पाठलाग चालू आहे. 12 धावा धावपल करावं लागला. तिसरं षटक चालू आहे. सुभाष तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकले, 3 धावा खर्ची केल्यात, 1 विकेट संपादन केले. गोलंदाजी मार्कवर तयार. अडे बॅटने या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. संधी जाते डीजे ऑपरेटरला. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे स्वरा 11 मोहपाडा संघाची. सुभाष चांगली गोलंदाजी करतोय. 4 धावा घरची खेळते, 2 विकेट संपादन केल्या. चांगलीशी गोलंदाजी. ज्या पहिल्या 2 गोलंदाजी जशी गोलंदाजी केली अगदी त्यांच्या पाऊल ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करतोय तर सुभाष. हा पटका सजवला. क्षेत्ररक्षक नरेश मात्रे या ठिकाणी चेंडू खाली येतात. चांगला असा झेल आणि आणखी एक फलंदाज. 3 विकेट या ठिकाणी सुभाषने घेतल्यात. फलंदाज होईल बाद. सर उपसरपंच तुराडे यांच्या या ठिकाणी शुभागमन होतोय. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रदीप माली सर आपण या ठिकाणी आलात, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यावं. रिया 11 संघाचे सन्माननीय संघमालक प्रदीप माले सर या ठिकाणी आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच चालू आहे विष्कार मोहपाडा आणि स्वरा 11 मोहपाडा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी 14 वापरला जातोय. योगेश पाटील. योगेश का संदीप. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड. त्रिफला उद्ध्वस्त केल्यात. अगदी अचूक टप्प्यावर टाकला हा चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र क्लीन बोल्ड झालाय फलंदाज रमेश. योगेश.
योगेश या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सफलता मिळवतोय. अगदी क्लीन बोर्ड केला, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि पहिला विकेट या ठिकाणी आपल्या नावावर नोंदवला तो योगेश या गोलंदाजानं. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो. रमेश यालाचा क्लीन बोल्ड घेतला तो योगेश या गोलंदाजानं. राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. बारा चेंडू 24 धावा करण्याची किमया त्याच्या बॅटमध्ये आहे. हा चेंडू क्लिक केलाय. चेंडूला पॉइंटच्या दिशेनं एक धाव मात्र मिळते. एक सिंगलच्या सहाय्याने धावफलकावर धावा लागतील. 13 धावा धावफलकावर लागल्या. त्या 46 धावांचा पाठलाग चालू आहे. चौथा षटक झालं. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. हा चेंडू आणखी एक क्लीन बोल्ड. विकेट आणि विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डीजे कारण आता थोडस कठीण होऊन बसलं हे आव्हान. यॉर्कर लेनचा हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू जातो. एक धाव मात्र मिळाली जाते. एक सिंगल मिळते. सिंगलने चालणार नाही आता. विवेक हा चेंडू 32 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 32 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. या ठिकाणी जिंकायचं असेल तर. पुढचा चेंडू सुभाषचा अतिशय चांगला चेंडू. मोठे फटके मारण्यापासून एकही फटका मला असं वाटतं सीमारेषेच्या बाहेर गेला नाहीये. एक तर सिंगल नाहीतर मग डॉट चेंडू. एक फक्त डबल आले. आमचे अभिसर सांगतायत. चांगला लेखाजोखा ठेवता त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. अगदी काय न खाता पिता या ठिकाणी आतापर्यंत ते कामगिरी करतायत. म्हणजे ज्यांच्यावर जी कामगिरी पेडेसर दिली ना ते चोखपणे बजावताना आपण पाहायला मिळते. 40+ सर्व सभासद आहेत. पातळंगा 40+ सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्याचे सर्व सदस्य सर्वांना आपण धन्यवाद देऊया. चांगली टुर्नामेंट या ठिकाणी परिसरातील सर्व 40+, 50+च्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. नारपोली टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण समोरच्या कक्षाच्या बाजूला यायचं आहे. अगदी या सामन्यातील मजा गेले. 31 धावांची अजूनही गरज आहे. कारण मोठा फटका येत नाहीये. काय अपेक्षा करणार आपण यांच्याकडून मोठ्या फटकेची. कारण आतापर्यंत जवळजवळ 6-7 विकेट गेल्यात. 7 विकेट गेल्यात ना. मधुकर पाटील गुलसंतीचा हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू झेल झाला असता कदाचित, परंतु अडवणं महत्वाचं ठरलं. कारण विकेट भरपूर गेल्या. त्यांना माहिती आहे की आता फक्त धावा अडवायच्या आपल्याला. अगदी एकतर्फी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला आविष्कार मोहपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वरा 11 मोहपाडा. राकेश कराडे यांचा संघ एका बाजूला आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू आणखी एक निर्धाव चेंडू. निर्धाव नाही तर सिंगल. फक्त या बॅटिंग करणाऱ्या टीमची एक डबल धावाले नाहीतर विकेट नाहीतर सिंगल. याच्या व्यतिरिक्त जास्त काही पाहायला मिळत नाहीये. हा फटका कार्पेट लेवलचा हा फटका शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. या सिंगलच्या सहाय्याने धावफलकावर एकूण धावा लागल्या ते 17.
असं 5वं षटक चालू आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 17 धावा अवघ्या धावपालकावर लागल्यात. या शृंखलेतील अगदी लोएस्ट धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. एक सिंगल मिळते.